माझी लेक वैष्णवी शांत स्वभावाची होती. तिच्या डोळ्यात नेहमी स्वप्न असायची. पण शेवटच्या दिवशी त्या डोळ्यात एक आसवांचा समुद्र होता. आम्ही तिला वाचू शकलो नाही. त्यांनी माझ्या लेकराच्या चारित्र्यावर संशय घेतला. एक बाप म्हणून मी मोडलोय, कारण तिला न्याय देऊ शकलो नाही. सासऱ्याने तिला स्पर्श केला. अश्लीलपणे तिचं चारित्र्य माखलं गेलं. पण तिने आवाज नाही केला. का? कारण ती आई होती. ती फक्त आपल्या लेकरासाठी जगण्याचा प्रयत्न करत होती. समाजाच्या बोट दाखवण्याला, अपमानाला, अन्यायाला गप्प सहन करत होती. आई म्हणून, बायको म्हणून, सून म्हणून, पण माणूस म्हणून नाही. ही फक्त आत्महत्या नव्हती, ही हत्या होती. तिच्या स्वप्नांची, तिच्या अस्तित्वाची, तिच्या माणूसपणाची. एक स्त्री जेव्हा गप्प बसते तेव्हा समाज तिच्या अश्रूंना दुर्लक्ष करतो. पण जेव्हा ती कायमची शांत होते तेव्हा सगळ्यांना तिची आठवण होते. लहानपणापासून ती फार काही मागत नव्हती. तिचं आयुष्य एकदम साधं सरळ होतं. पण तिच्या डोळ्यात मात्र जग जिंकण्याची स्वप्न होती. मोठी, नित्तळ, निरागस. लग्न ठरलं. आम्ही विचार केला आता तिला खरंच सुख लाभेल. पण आज माझ्या हातात तिचा फोटो आहे आणि मनात असंख्य प्रश्न. त्या रात्रीपासून सगळं बदललं. सुरुवात झाली त्या दिवशी जेव्हा वैष्णवीने आपल्या सासरी पाऊल टाकलं. तेव्हा ती फक्त 23 वर्षाची होती. तरुण, निष्पाप आणि स्वप्नांनी भरलेली. तिनं आपल्या नव्या दुनियेची एक सुंदर कल्पना उराशी बाळगली होती. चेहऱ्यावर हसू होतं, डोळ्यात चमक होती आणि हृदयात आईसारखी माया. ती फक्त एक सून बनायला नव्हती आलेली, ती त्या घरासाठी लेकरू झाली होती. मुलगी झाली होती. पण त्या घरात तिला मिळालं ते केवळ शंकेचं सावट, कुरकुरणारे शब्द, प्रश्नांची धार आणि एक असहाय्य मानसिक छळ. त्या क्षणापासून तिला रोज संशयाच्या विळख्यात जगावं लागलं. सासरच्या घरात तिच्यावर संशय घेण्यात आला. तिच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाऊ लागली. तिच्या अस्तित्वाचा संपूर्ण विश्वास हळूहळू मोडत चालला होता. तिच्या जगण्यातून आनंद हरवला आणि मनात एक खोल काळोख दाटून आला. कुणाशी बोलतेस? फोनवर कोण असतो? तू किती उशिरा घरी आलीस? तुझ्या चालण्यात काहीतरी आहे. हे प्रश्न रोज तिच्या आत्म्याला ओरबळ अडत होते. तिच्या चारित्र्यावर घेतलेला संशय एकदा तिने तिच्या पतीकडे आणि सासू सासऱ्याकडे स्पष्ट सांगितलं. मी काही चुकीचं करत नाही. माझं मन माझ्या लेकरामध्ये आहे. पण कोणी ऐकलं नाही. उलट तिच्या चारित्र्याविषयी आरोप वाढत गेले. सासऱ्याचा तिच्यावर वाईट नजरेनं पाहणं, रात्री उगाचच तिच्या खोलीत डोकावणं, तिच्या अंगस्पर्श करण्याचा प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी तिला हादरवून गेल्या. पण तिने गप्प राहणं पसंत केलं. मुलासाठी, माझ्या लेकराला स्पर्श केला गेला. तिचं चारित्र्य माखलं गेलं, पण तिने सहन केलं. तिच्या वडिलांचा आवाज त्यावेळी थरथर होता. ती म्हणाली होती, मला बाबा, मी गप्प आहे कारण माझ्या लेकराला आईचं प्रेम हवंय. पण बाबा, माझ्यावर संशय घेतलाय त्यांनी, माझ्या पवित्रतेवर. मी मेल्यानंतर तरी लोक माझं खरं समजतील का? सासरच्या छळाने तिला संपवलं. दिवसेंदिवस तिचं आयुष्य बंदिस्त होत गेलं. तिला खाण्याचा वेळ ठरलेला, बोलण्याची बंधनं, घराबाहेर जायची परवानगी नाही. आणि हो, तिच्यावर गुप्त कॅमेऱ्याने लक्ष ठेवण्यात येत होतं. पतीने तिच्यावर दबाव टाकला आणि तिचे काही वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ लीक करण्याची धमकी दिली. तिचा सासरा तर रात्रीच्या वेळेस अश्लील वागणूक देत असे. त्याचा नजरा, त्याचे हात आणि त्याचे शब्द हे सगळं तिला अस्वस्थ करत होतं. पण जेव्हा तिने हिंमत करून विरोध केला तेव्हा तिलाच बिघडलेली मुलगी ठरवलं गेलं. तिला एकटं पाडण्यात आलं. एकटे घरात असूनही कोणाचंच पाठबळ नव्हतं. तिच्या मैत्रिणी, तिचं माहेर, हे सगळं तिला आठवत होतं. पण त्या आठवणी आता केवळ डोळ्यात अश्रू आणि मनात एक गूढ शून्यता घेऊन येत होत्या. तिचं मन आता हळूहळू तुटायला लागलं होतं. रोज थोडं थोडं, कुणालाही न दिसता, न समजता ती रोज डायरी लिहायची. तिचं एकच वाक्य नेहमी असायचं, मी चुकीची नाही आहे, मी चुकलेली नाही आहे. त्या पानामध्ये तिचं दुःख होतं, तिची किंकाळी होती, पण कुणालाही ऐकू आली नव्हती. आणि एक दिवस ती डायरी वाचली गेली. तिच्या मनातल्या प्रत्येक ओळीनं तिची असहाय्यता उघडी पडली. पण त्या वाचनानंतर काय झालं? तिचं दुःख समजून घेतलं गेलं का? की तिला अजून खोल अंधारात लोटण्यात आलं? आणि त्यावरूनही आरोप करण्यात आले की ती आशिकासारख्या गोष्टी लिहिते म्हणून. शेवटचा दिवस
त्या दिवशी सकाळपासून तिनं काहीच खाल्लं नव्हतं. तिचं लेकरू तिच्या मांडीवर खेळत होतं. तिने मुलाला मिठी मारली आणि शेवटचं एक वाक्य लिहिलं, मी एक आई आहे आणि माझ्यावर जे झाले ते माझ्या लेकराला सांगू शकत नाही, पण माझं चारित्र्य हे माझ्यासारखं शुद्ध होतं. ती गेली एक आवाज न करता, पण जगाला हादरून गेली. ही फक्त आत्महत्या नव्हती, ही हत्या होती. तिच्या आत्म्याची, तिच्या विश्वासाची, तिच्या ममतेची. तिनं कुणालाच दोष दिला नाही, पण तिच्या डोळ्यांनी सांगितलं माझ्यावर अन्याय झालाय. हे प्रकरण अजूनही उघड आहे. तिच्या डायरीतील पाने अजून वाचली जात आहेत. पण समाजाने एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे. एखाद्या स्त्रीच्या चारित्र्यावर शंका घेणं म्हणजे तिच्या अस्तित्वावर थुंकणं असतं. जर ही वैष्णवीची कहाणी तुमच्या हृदयाला भिडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा आणि अशाच वास्तववादी व संघर्षशील कहाण्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढील व्हिडिओमध्ये आम्ही आणणार आहोत तिच्या डायरीतील अज्ञान पाने आणि तिच्या वडिलांचा शेवटचा न्यायासाठीचा लढा. शेवटी एवढंच, तिचं नाव वैष्णवी होतं, पण तिला देव नाही मिळाला. तिच्या न्यायासाठी आपण आवाज उठवूया. आई परत येईल ना बाबा? लेकराचा निरागस प्रश्न आणि वडिलांचं तुटलेलं मन डायरीच्या शेवटच्या पानावर लिहिलं होतं. माझा आवाज ऐकू नका, पण माझं मरण समजून घ्या. हे चारित्र्य नाही, ही आई होती. तिचं ममत्व हीच तिची ओळख. ती शब्द संपले, पण तिचं दुःख अजून बोलतंय. आता न्यायाची वेळ आहे. अन्यायाचा शेवट लोकांनी पाहिला पाहिजे. वैष्णवीच्या डायरीतील अज्ञान पाने तो दिवस होता जेव्हा वडिलांच्या हाती तिची डायरी लागली. जुन्या चपल्यांच्या मागे ठेवलेली ती फाटकी वही, पण तिच्या अंतःकरणाच्या प्रत्येक वेदनेने भरलेली होती. पहिलं पान उघडलं. बाबा, मी आता बोलू शकत नाही, पण लिहिलेले आहे. कदाचित एक दिवस हे पान तुझ्या हाती पडेल. डोळ्यातून अश्रूंचा धबधबा सुरू झाला. तिने लिहिलं होतं, मी आई आहे, पण माझा संसार संपूर्णच नव्हता. माझ्यावर संशय घेतला जातोय. माझा स्पर्शच घाण समजला जातोय. मी हरत नाहीये बाबा, मी झगडते आहे. लेकरासाठी माझ्या सासरच्यांचे डोळे, माझं शरीर ओरबडतात. माझा नवरा मला वापरतो आणि शंका घेतो. मी कुठे जाऊ बाबा? सांग आई. मी पण मला सावत्र समजलं जाते. बाबा, मी चुकीची नाही, पण आता दमले आहे. तू फक्त माझ्या लेकराला नीट वाढव. त्याला आईची कमतरता भासू देऊ नको. पानावर लहानशा हाताने पडलेले पाण्याची थेंब. ती डायरी एका दिवसाची नव्हती, दररोजच्या छळाची नोंद होती. एक पान लिहिलं होतं, आज रात्री सासऱ्याने पुन्हा खोलीत यायचा प्रयत्न केला. मी दरवाजा लावला, नवऱ्याला सांगितलं, पण त्यानंच मला उलट सुनावलं. म्हणाला, तुझा खोटा नाटक आहे. त्या क्षणी तिचा आत्मा कापून निघाला होता, पण ती जगत राहिली फक्त मुलासाठी. आई गेली, पण लेकराला काय समजवायचं? 1 वर्षाचा मुलगा जेव्हा रडायचा तेव्हा आई आई म्हणायचा. तिच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी त्यानं तिला मिठी मारली होती. आई उठ, बघ ना, मी आलोय. मी गप्प बसेन, तू रडू नको. त्या छोट्याशा वाक्यानं 1000 लोकांचं मन ढवळून निघालं. वडिलाच्या न्यायासाठीचा संघर्ष. वैष्णवीचे वडील बाळासाहेब भगवणे यांनी ठरवलं, मी माझ्या लेकीसाठी लढेल. तिने आयुष्य गमावलं, पण आता तिच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे. ते पोलीस स्टेशनला गेले, डायरी सादर केली, व्हिडिओ पुरावे दिले, वैद्यकीय अहवाल घेतला आणि एकच आवाज दिला, ही आत्महत्या नाही, ही हत्या आहे आणि तिचे खुनी आहेत तिचे सासरचे. पोलिसांना पहिला अहवाल गोंधळात टाकणार होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या वाटते. पुरावे तपासले जातील, पण समाजाने आवाज उठवला. सोशल मीडियावर प्रचंड संताप. जस्टिस फॉर वैष्णवी हॅशटॅग ट्रेड होऊ लागला. शेवटचं पान डायरीचं शेवटचं वाक्य, माझ्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्यांना सांग, मी फक्त आई होते. माझं ममत्व हेच माझं सत्य होतं. प्रत्येक आई, बहीण आणि पत्नीसाठी ही हाक आहे. जर वैष्णवीसारख्या शांत प्रेमळ मुलीला तिच्या शुद्ध चारित्र्यावरही संशय घेऊन मारलं गेलं तर उद्या कोणाचीही पाळी येऊ शकते. आज तुमच्याकडे संधी आहे न्यायाची मशाल उचलण्याची. जर वैष्णवीच्या डोळ्यातील पिळा, तिच्या मुलाच्या मिठीतून उमटलेलं दुःख आणि तिच्या वडिलांच्या अश्रूने तुमचं मन हलवलं असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण पुढच्या भागात आम्ही उघड करणार आहोत त्या खऱ्या आरोपीचं नाव आणि न्यायालयीन लढाईचा संपूर्ण तपशील, जो आम्ही वैष्णवीसाठी चालवत आहोत. वैष्णवी गेली नाही, ती अजूनही आपल्या आवाजात जिवंत आहे. तिच्या आठवणी, तिचं दुःख आणि तिचा अन्याय तो आपण विसरू शकत नाही. तिच्यासाठी आवाज उठूया. प्रत्येक वैष्णवीसाठी जी गप्प राहते आणि ज्यांचं समाजाकडून गारानं ऐकलं जात नाही. आता कृपया या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जस्टिस फॉर वैष्णवी, रेज युअर व्हॉइस.